बरोबर आहे, किंवा खूप गरमी असेल तर काजळ पेन्सिल मेल्ट होते. तर हे प्रॉब्लेम अव्हॉइड करण्याकरता तुम्हाला नेमकी कुठली काजळ पेन्सिल वापरायला पाहिजे. त्याला तुम्ही नंतर कितीही शार्पन करा, काही करा, तर ते तुम्हाला प्रॉपर रिझल्ट देणार नाहीये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डायरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ आणि डायरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओजमध्ये स्वागत करतोय. आजचा आपला विषय जो आपण घेणार होतो तो ॲक्च्युअली काजल पेन्सिल बाबतीत आहे. किंवा आता मेकअप स्मज, माझा मेकअप स्मज होतो, माझ्या काजल पेन्सिल स्मज होतात. म्हणजे माझ्या काजल पेन्सिल्सला प्रॉपरली वॉटरप्रूफ नाही आहेत. किंवा जर एखादं कोणी रडलं काजल पेन्सिल लावल्यानंतर तर सगळा ब्लॅक लाईन खाली येते. तर हा प्रॉब्लेम्स भरपूर ठिकाणी होतो. बरोबर आहे, किंवा खूप गरमी असेल तर काजळ पेन्सिल मेल्ट होते, मिक्स होऊन जातं सगळं त्याच्यामध्ये. तर हे प्रॉब्लेम अव्हॉइड करण्याकरता तुम्हाला नेमकी कुठली काजळ पेन्सिल वापरायला पाहिजे, तर ह्याच्याबद्दल आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर आता मी ज्या काजळ पेन्सिल वापरतो तर दे आर लाईक वन ऑफ द बेस्ट क्वालिटी काजळ पेन्सिल्स. तुम्हाला आज मॅक, बॉबी ब्राउन, ॲनास्टेशिया, तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँड्सच्या खूप चांगल्या चांगल्या काजळ पेन्सिल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. पण त्यातली मला जी आवडती काजळ पेन्सिल आहे दॅट इज द किको मिलानो काजळ पेन्सिल. फॉरेव्हरची पण काजळ पेन्सिल चांगली आहे, पीएससीची पण चांगली आहे, युरोप गर्लची पण चांगली आहे. पण किको मिलानोची काजळ पेन्सिल्स व्हॉट आय एम युजिंग इट्स वन ऑफ द बेस्ट व्हॉट आय फील इज लाईक. कारण ही पूर्ण वॉटरप्रूफ आहे, ही पूर्ण स्मच प्रूफ आहे. म्हणजे जर तुम्ही आज यूज करून बघितली तर तुम्हाला खूप इझी ॲप्लिकेशन आहे त्याचं. म्हणजे ॲप्लिकेशन खूप इझी आहे, त्याला अजिबात काही करायला लागत नाही. कुठल्याही क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये ही काजळ पेन्सिल एवढीच छानपैकी तुम्हाला दिसून येते. म्हणजे असं नाही की तुम्हाला समरमध्ये ती जास्ती मेल्ट होतीये किंवा विंटर्समध्ये ती जास्ती हार्ड आहे, तिला खूप ती राहत नाही. जर प्रॉपर तुम्ही तिला कव्हर करून ठेवलीत, कुठल्याही काजळ पेन्सिलला जर तुम्ही तिला प्रॉपर कव्हर करून ठेवलीत, तर ती अजिबात ड्राय होणार नाही. दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग इज लाईक ओपन ठेवायची नाही. ओपन ठेवलीत, जगातली कुठलीही काजळ पेन्सिल तुम्ही जर ओपन ठेवलीत, तर ती 100% ड्रायच होणार आहे. त्याला तुम्ही नंतर कितीही शार्पन करा, काही करा, तर ते तुम्हाला प्रॉपर रिझल्ट देणार नाहीये. तर त्याच्यामुळे काजळ पेन्सिल्सला प्रॉपरली तुम्हाला जपायचं पण आहे, की असं नाही की लावून झाली, टाकून दिली, ओपन ठेवून दिली, आपल्या बॉक्समध्ये जरी ठेवली तरी ओपन ठेवून चालत नाही. दॅट इज अनदर पार्ट. थर्ड पार्ट इज काजळ पेन्सिल घेताना ते स्मच प्रूफ आहे की नाही, वॉटरप्रूफ आहे की नाही, तुम्हाला स्वतःला बघून घ्यायचंय. आता ही काजळ पेन्सिल मी आता ओपन केलेली आहे. आता तुम्ही बघा, मी याला घासतोय, काहीच होत नाहीये काजळ पेन्सिलला. काजळ पेन्सिल 100% स्मच प्रूफ आहे. वॉटरप्रूफ अशी आहे की काजळ पेन्सिल तुम्ही जर आज लावलीत आणि जर तुम्ही त्याला जर प्रॉपर क्रीम लावून नाही काढलं, तर ती दुसऱ्या दिवशी पण निघणार नाही. तुम्ही किती पण पाणी टाका, किती पण काही पण करा, अजिबात निघत नाही. बरं, किको मिलानो इज वन ऑफ द बेस्ट कंपनीज, इंटरनॅशनल कंपनी आहेत, की असं नाही कुठेतरी साधी कुठलीतरी कंपनी आहे. आज मोठ्या-मोठ्या मॉल्समध्ये किको मिलानोचे तुम्हाला आज त्याचे शॉप्स मिळतील किंवा ऑनलाईन पण प्रॉब्लेम मिळतात. तर त्याच्यामुळे ही पेन्सिल नक्की प्रिफर करा. इट इज वन ऑफ द बेस्ट आणि सगळ्या कलर्समध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही किती पण घासलत तरी सुद्धा स्मज होत नाही. तुमच्या समोर मी आता यूज करून बघतोय, तुम्हाला दाखवतो ही पेन्सिल. तर तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या Instagramचा आयडी पण मी तुम्हाला दिलेला आहे. तर त्याला पण नक्की फॉलो करा. मी तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन रेग्युलर बेसिसवरती मिळत जाईल. थँक यू व्हेरी मच.